नमस्कार, तुमचं माझ्या प्रफुल्लास ब्लॉगमध्ये स्वागत आहे। भन्नाट अशा उपयुक्त आणि महत्त्वाच्या किचन टिप्स पुढील प्रमाणे। टिप्स नंबर 1, जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर जेवणामध्ये मिठाचे प्रमाण थोडेसे कमी करावे। टिप्स नंबर 2, फाटलेल्या ओठावर कारल्याचे पाणी लावल्याने ओठ लवकर बरे होतात। टिप्स नंबर 3, शिळा भात परतून खाताना त्यामध्ये हिंग वापर केलाच पाहिजे, यामुळे शिळा भात वाजत नाही। टिप्स नंबर 4, मेथीची भाजी करताना त्यामध्ये ओले खोबरे वापरा किंवा शेंगदाण्याचा कूट खात असणाऱ्यांनी शेंगदाणा कूट वापरा, यामुळे भाजीचा करवटपणा कमी होतो। टिप्स नंबर 5, दुधावर जाडसर साय हवी असेल तर दुधाचे भांडे फ्रीज मध्ये ठेवावे, यामुळे साय अगदी जाडसर येते। टिप्स नंबर 6, लोणी कडवताना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे, कणीदार तूप तयार होते। टिप्स नंबर 7, आहारामध्ये खडे मसाले जायपत्री, लवंग, वेलची, जिरे, मिरे सर्वच खडे मसाले हे खावे, यामध्ये हृदयातील ब्लॉकेज मोकळे होतात। टिप्स नंबर 8, कडुनिंबाच्या पानाचा रस काढून गुलाब पाण्यात मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मूग आणि डाग निघून जातात। टिप्स नंबर 9, आपल्या चादरी दर आठवड्याला एकदा तरी धुणं गरजेचं आहे, कारण शरीरातून दररोज 30 ते 40 हजार मृत त्वचा पेशी बाहेर पडतात। टिप्स नंबर 10, जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर थंड दूध डोळ्याला लावा, चांगली झोप येईल। टिप्स नंबर 11, अंग किंवा पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्याने आराम पडतो। टिप्स नंबर 12, किचन मधील हळद ही औषधाचे काम करते, तर कुठेही जखम झाली असेल किंवा खोकला झाला असेल, सर्दी झाली असेल तर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा हळद टाकून ते पाणी प्यावे। टिप्स नंबर 13, दह्यात तांदळाच्या दाण्याएवढा चुना मिसळून खाल्ल्याने 2 आठवड्यात शरीराचा रंग गोरा होतो। टिप्स नंबर 14, साखरेशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते। टिप्स नंबर 15, केळी आणि दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कमजोरी दूर होते आणि हाडे मजबूत होतात। टिप्स नंबर 16, पाण्यामध्ये मिरे वाटून त्याचा स्प्रे घरामध्ये मारला तर घरातून पाल पडून जाते। टिप्स नंबर 17, जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर शेवटी 2 तरी मग थंड पाणी शरीरावर घ्यावे, याने
तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता। टिप्स नंबर 18, दही किंवा ताक रोज घेतल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत, चेहरा आणि चमकदार दिसतो। टिप्स नंबर 19, शरीराला आतून मजबूत करण्यासाठी अंकुरलेले हरभरे हे अमृत मानले जाते। रोज मूठभर अंकुरलेले हरभरे खाल्ल्याने शरीर मजबूत होते। टिप्स नंबर 20, ज्या व्यक्तींचे फॅटी लिव्हर आहे त्यांनी चुकूनही आहारात दुधाचे सेवन करू नये। टिप्स नंबर 21, चेहरा चमकदार दिसण्यासाठी रोज चेहऱ्यावर टोमॅटो रस लावा। टिप्स नंबर 22, रात्रीच्या वेळी डास चावत असतील तर कोरफडीचा रस शरीराला लावा। टिप्स नंबर 24, घरामध्ये सतत भांडणे होत असतील तर लादी पुसताना पाण्यात मीठ टाकून पुसावे। टिप्स नंबर 24, लहान मुलांची भूक वाढत नसेल तर चिंचेचे चटणी खायला द्या, भूक वाढेल। टिप्स नंबर 25, अंजीर पाण्यात उकळून ते पाणी गाळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सर्दी बरी होते। टिप्स नंबर 26, रोज 1 तास नियमित व्यायाम करा, यामुळे वजन नियंत्रित राहते। टिप्स नंबर 27, आंघोळ करण्याआधी 1 ग्लास पाणी पिले पाहिजे, कारण की कधी कधी आंघोळ करताना बीपी कमी जास्त होत राहतो। टिप्स नंबर 28, चिकू खाल्ल्याने शरीरातील थकवा हा कमी होतो। वयोवृद्ध लोकांनी जास्तीत जास्त चिकू खावे, थकवा कमी जाणवेल। शुगर असलेल्यांनी आठवड्यातून 2 चिकू खा। 29, मासिक पाळीमध्ये जेवण करताना कांदा खाऊ नये, कारण रक्तस्रावाचा दुर्गंध येतो। टिप्स नंबर 30, रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते, त्यामुळे शरीरातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण संतुलित राहते। टिप्स नंबर 31, जर तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होत असेल तर दह्यामध्ये थोडे देशी तूप मिसळून खा, यामुळे खूप आराम मिळतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।